नमस्कार, मी शुभांगी मनोहर कोलते, मूर शाळेची काळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी। आज आमच्या कुलकर्णी सरांचा सेवापूर्ती सोहळा होतोय आणि योगायोगाने त्याचं सूत्रसंचालन मला करायला मिळतंय। हा अजूनच माझाच बहुमान असल्यासारखं मला वाटायला लागले। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलकर्णी सर सगळ्यांना कठीण विषय जो आहे गणित आणि भूमिती, आता खरंच आहे त्याच्यातनं समजू शकता की त्यांचं कौशल्य काय होतं। आणि गणित भूमिती विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा आम्ही माझी विद्यार्थी मिळून सेवापूर्ती सोहळा करतोय, याच्यातच त्यांचं पण यश लपलेलं आहे। कारण त्यांनी तो विषय नेहमीच सोपा करून शिकवला। तर आजही त्यांनी शिकवलेली प्रमेय पाठ आहेत ते खूप मनमिळावी होते, पण ते शिक्षा पण करायचे, पण अशी तीव्र शिक्षा किंवा कडक शिक्षा असं नव्हते, जरा विद्यार्थी प्रेमी होते आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांना कुलकर्णी सर खूप आवडायचे। आज तुम्ही बघाल तर एवढ्या बहुसंख्य विद्यार्थी इथे हजर होणार आहेत, तर त्याच्यातूनच त्या शिक्षकांबद्दलचं प्रेम लक्षात येतं। खरं। नमस्कार, मी सुरेश नारायण नारकर, अध्यक्ष मूर पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ मूर। श्री काळेश्वर विद्यालयाची माझी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन झाल्यापासून मी त्यांच्या संपर्कात आहे। माझी विद्यार्थी संघटना एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित हो शाळेच्या प्रगतीसाठी चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत। शाळेच्या विकासासाठी त्यांचे खूप मोठे प्रयत्न चालू आहेत। ही संस्था अधिकाधिक प्रगतिशील हो, मोठी हो असे मूर पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी सुनील श्रीधर कोलते, मूर पंचकोशी शिक्षण प्रसारक मंडळ मूर या शाळेची स्थापना माझे वडील श्रीधर हरी कोलते यांनी स्थापन केली। त्यांच्या समेत त्यावेळेचे स्थानिक ग्रामस्थ यांना एकत्रित घेऊन 1981 साली या शाळेची स्थापना झाली। सुरुवातीच्या काळापासून अतिशय अडचणीतून त्यांनी मार्ग काढला। शिक्षक जे आले त्या शिक्षकांना पगारासाठी सुद्धा गावोगाव घरोघर 1-1 रुपयापासूनची मदत त्यांनी मिळवून दिली। त्या लोकांची सगळी व्यवस्था केली आणि सुरुवातीपासूनच हालाकीच्या अवस्थेमध्ये असताना त्या लोकांनी फार मोठे योगदान त्या मागच्या पिढीने दिलेलं आहे। त्यानंतर साधारणतः 1995 नंतर ही सगळी माझी विद्यार्थी या शाळेतून जे तयार झाले त्यांनी एकत्र येण्याचा घाट घातला आणि एक माझी विद्यार्थी संघटना स्थापन केली। फार मोठे योगदान या माझी विद्यार्थी संघटनेचं या शाळेसाठी लावलेलं आहे। शिक्षकांचे स्वयं अर्थसहाय्यित कॉलेज आम्ही सुरू केलेलं आहे 11वी-12वी। त्या शिक्षकांचं वेतन असेल, त्यांना लागणारी मदत असेल, त्यांना शैक्षणिक सुविधा असेल, मग पुस्तकं असतील, कॉम्प्युटराइज व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था त्यांनी पुरवण्याची आटोकाट प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्याचा त्यांचं मानस आहे। त्या पूर्णत्वाला जाण्यासाठी शिवाजी मंदिर या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवलाय। या शाळेचे सुरुवातीपासूनचे योगदान देणारे माननीय कुलकर्णी सर हे अतिशय आदर्श असलेले शिक्षक, यांचा सुद्धा सेवापूर्ती कार्यक्रमाचा समारंभ या ठिकाणी हे माझी विद्यार्थी समारंभपूर्वक सादर करत आहेत। या ठिकाणी या माझी विद्यार्थ्यांच्या ह्या योगदानाला काळेश्वर आणि श्री सावळादेवी ग्रामदेवता यांचे शुभाशीर्वाद लाभत यांचं हे कार्य उत्तरोत्तर वाढत जावं हीच ईश्वराचरणी प्रार्थना। आणि या सर्व माझी विद्यार्थी संघटनेला माझ्याकडून व माझ्या संस्थेकडून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी सत्यवान विष्णू आकटे, माझी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष। मी आजचा जो कार्यक्रम जो होणार आहे त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती कुलकर्णी सरांबद्दल जेवढे बोलावं तेवढे शब्दही कमी आहेत। त्यांच्या गणितामुळे मी आज त्यांचा अभ्यास आणि त्यांचे गणित शिकूनच बिझनेस आणि उद्योजनमध्ये सक्सेस झालो। कारण 10वी पर्यंत त्यांचे मी गणित चांगलं शिकलो आणि त्या गणिताच्या आकडेमोडीमुळे आज मी सक्सेस झाली माझी। त्याचं मी हे श्रेय कुलकर्णी सरांना देतो। तसेच माझ्याबरोबर आमचे सहकारी मित्र माझी विद्यार्थीच पुरुषोत्तम घागरे आपल्या संघटने वेळोवेळी ज्या कार्यक्रमांसाठी आम्ही त्यांना हात देतो त्या कार्यक्रमासाठी ते आर्थिक पाठबळ करतात आणि आम्हाला संघटनेला उभारी देण्यासाठी आणि संघटना वाढण्यासाठी ते खरोखर जोमाने आम्हाला असं आर्थिक सहकार्य करतात। कुलकर्णी सर नमस्कार। नमस्कार। आज तुमचे विद्यार्थी तुमचा सत्कार करतायत, तर थोडंफार तुमच्या प्रवासाबद्दल आम्हाला सांगा। नमस्कार, मी संजय बळवंत कुलकर्णी, श्री काळेश्वर विद्यालय मूरमध्ये मी जुलै 1987 पासून काम करतोय आणि 31 ऑक्टोबर 2025ला मी सेवानिवृत्त झालो। आणि या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी गौरव समारंभ होतोय। मला खूप सार्थक झाल्यासारखं वाटतंय आयुष्याचं।
याचं कारण असं की 37 वर्षाच्या सेवेनंतर सुद्धा विद्यार्थी आपल्याशी इतके अटॅच आहेत, इतके संपर्कात आहेत, आपल्याबद्दल आदर वाटतो, प्रेम वाटतो. त्यामुळे खूप आयुष्याची एक सार्थकता जी लागते ती या ठिकाणी मला मिळते असं मला वाटतंय. 37 वर्षाच्या सेवेमध्ये जे उपक्रम करावेसे वाटले, जे काही करावंसं वाटलं विद्यार्थ्यांकरता, ते सगळं करता आलं. ती करण्याची संधी वेगवेगळी व्यवस्थापनाने दिली, संस्थेने दिली, त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी दिली, सगळ्या सहकाऱ्यांनी सहकार्य केलं. या सगळ्यातून हा 36 वर्षाचा प्रवास अत्यंत सुगम, सुलभ आणि सोपा होत गेला. बरोबर. आणि हा अत्यंत आनंददायी प्रवास आहे आणि त्या आनंददायी प्रवासाचा शेवट असा इतक्या चांगल्या पद्धतीने होतोय, त्यामुळं एक कृतज्ञता या ठिकाणी मला वाटते. सर, एक प्रश्न विचारू का? विचारा. अगदी सुरुवातीला तुम्ही जेव्हा जॉईन केलं स्कूल, शाळा तुमची, तेव्हा आणि आत्ताच्या स्टुडंट मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप फरक आहे. त्यावेळेचे जे विद्यार्थी होते ते कदाचित अभ्यासात कमी असतील पण सिन्सिअर होते, शिक्षकांना खूप घाबरणारे होते, शिक्षकांबद्दल आदर असणारे होते. आताच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांना आदर आहे पण शिक्षकांबद्दलची भीती खूप कमी आहे. त्यावेळेच्या विद्यार्थ्यांना माहितीची साधनं खूप कमी होती. शिक्षक वर्गात शिकवणारे शिक्षक हे एकच माहिती साधन त्यांच्याकडे होतं. थोडीफार पुस्तकं लायब्ररीतून मिळतील ती. आताच्या विद्यार्थ्यांना माहितीची खूप साधनं आहेत, एंटरटेनमेंटची खूप साधनं त्यांच्याकडे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे आताचे विद्यार्थी हळूहळू अभ्यासापासून दूर जात आहेत आणि करिअर बेस्ड जे व्हायला हवं विद्यार्थ्यांनी ते आता होताना दिसत नाहीत. पण त्याचबरोबर आताची मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत, स्वतःहून काही गोष्टी करतात. म्हणजे जसं काही एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रम भाग घेत आहेत ते स्वतःहून काही डान्स बसवतात, स्वतःहून काही करतात. तसंही काही गोष्टी, काही चांगल्या गोष्टी आता घडत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? आजच्या विद्यार्थ्यांनी हे सगळं करत असतानाच आपल्याला आपलं ज्ञान घेणं हे महत्वाचं आहे, हे विसरून चालणार नाही. विद्यार्थ्याच्या वयामध्ये ज्ञान घेणं आणि त्या ज्ञानाच्या आधारावरती आपलं आयुष्य घडवणं हे जास्त महत्वाचं आहे. हे विद्यार्थ्यांनी जास्त लक्षात ठेवलं पाहिजे. अदर ऍक्टिव्हिटीज बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? अदर ऍक्टिव्हिटीमध्ये असल्याच पाहिजे, कारण अनेक मार्ग आज करिअरचे खुले आहेत. त्यामुळे या सगळ्या मार्गांमध्ये जाण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. अदर ऍक्टिव्हिटीमध्ये असलं पाहिजे विद्यार्थी, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण मूळ विषय जो आहे अभ्यासाकडे किंवा एखादी डिग्री घेणं याच्याकडे लक्ष जास्त असणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. माननीय श्री कुलकर्णी सर आणि श्री मखदूम सर यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. मखदूम सर हे मराठी आणि हिंदी विषय शिकवत आणि विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके सर होते. चेहऱ्यावर गोड हास्य आणि दिमाखात एंट्री घेताना सरांना आपल्या विद्यार्थ्यांबद्दल खरंच अभिमान वाटत होता. सरांचं आगमन झालेलं आहे. दोन्ही सरांच्या हस्ते सरस्वती पूजनाचा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला. हा भेटीगाठीचा कार्यक्रम नाहीये आजचा, हा उत्सव आहे जबाबदारीचा, हा उत्सव आहे भावनेचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृतज्ञतेचा. आपल्या सगळ्यांचे लाडके ज्याने गणित आणि भूमितीसारखा अत्यंत कठीण, अत्यंत न आवडणारा, इथे उपस्थित खूप विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थी याला सहमत नसतील कारण गणित भूमिती त्यांचं चांगलं होत असेल कारण कुलकर्णी सरांनी शिकवलेला आहे. तो कठीण असा विषय नेहमी सोपा करून शिकवला. असे आपले सगळ्यांचे लाडके सर कुलकर्णी सर यांच्या सेवापूर्तीचा हा सोहळा आज आपण इथे साजरा करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण कुठलाही कार्यक्रम हाती घेतला तर तो ह्या 2-4 मंडळींनी एकत्र येऊन तर नक्कीच होत नाही. तर त्यासाठी ना मदतीचे हात लागतात आणि साथ लागते, कुणीतरी म्हणणारं लागतं की हा नाही करा कार्यक्रम करा. आम्ही नाटक घेण्याचा हा प्रयोग ठेवण्याचा विचार केला तेव्हा आमच्यातले 2 ठिकाणी असं म्हटलं नको आपण एक आव्हान करूया आणि हा कार्यक्रम निधी गोळा करूया आणि होऊन जाईल डिजिटल बोर्ड. पण नाही, काही जणांनी म्हटलं की नको, नाटक ठेवूया म्हणजे विद्यार्थी पण भेटतील, सर पण भेटतील आणि एक खूप उत्तम असा कार्यक्रम, एक मेळावाच तयार होईल आपल्या इथे. तर हे सगळं करताना आमच्यासारख्या एक मुठभर लोकांना शक्य नव्हतं. मग आमचे कार्यकर्ते अनेक देणगीदारांकडे गेले. पण तुम्हाला हे सांगायला मला आवडेल की कुठल्या देणगीदाराने असं म्हटलं नाही की अरे कशाला हे काय करताय तुम्ही, नाही, सरळ हस्ते सगळ्यांनी मदत केलेली आहे. जरा आपल्या सगळ्या देणगीदारांसाठी जोरदार टाळ्या आणि आभार मानण्यासाठी, म्हणजे पुन्हा आपल्याला त्यांच्याकडे जायला बरं. हा हिडन अजेंडा होता आमचा, पण मी तो जाहीर केलाय.
कारण जाहीररित्या सांगितलं तर बरोबर परत मागायला सोपं जाईल. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित मूर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मूर इथले सगळे संचालक पदाधिकारी उपस्थित आहेत. आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी, आपला नेहमी उत्साह वाढवण्यासाठी, आपल्याला नेहमी प्रोत्साहन देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. नेहमी आमच्या संपर्कात असतात, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. ते आपल्याकडे आज आलेले आहेत आपल्या आमंत्रणाला मान देऊन. तत्पूर्वी मी एक सांगू इच्छिते की संस्था स्थापन झाल्यापासून ज्या ज्या ग्रामस्थ मंडळींनी पुढाकार घेऊन ही संस्था स्थापन केली, त्याचं संगोपन केलं, वेळोवेळी त्यांच्या पदरचं तर कधी इतरांकडे जाऊन ही संस्था चालू ठेवली. आपण म्हणूनच आपण त्या शाळेत शिक्षण घेऊ शकलो आणि माझ्यासारखी एखादी विद्यार्थिनी इथे पुढे येऊन उभी राहून बोलू शकते. असे कित्येक विद्यार्थी आहेत जे मुंबईत आले, परदेशातही गेले, अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये यशस्वीरित्या आज कार्य करतायत, काम करतायत, आपल्या स्वतःच्या आयुष्यात यश प्राप्त करतायत. हे केवळ आणि केवळ कुणी ना कुणीतरी ही संस्था स्थापन करण्याचा विचार केल्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्या वंदनीय ग्रामस्थ मंडळींना वंदन करून आज उपस्थित असलेल्या सगळ्या संचालक पदाधिकाऱ्यांना मी मंचावर येण्याची विनंती करेन. त्यांचा सन्मान करण्याची संधी द्यावी. मिलिंदजीचा माझा ओंकार, सुभाषजी, सुभाषदा या, प्रकाशदा या, तुम्ही सगळ्यांनी या, बाकीच्यांनी या, सगळे आपले कार्यकर्ते पण दिसू दे. पडद्यामागची मंडळी, सुभाष पवार, प्रकाश, नेहमी प्रकाश झोतात न येणारे ही मंडळी, प्रदीप, बाई शिटे, आमचे सचिव सुनीलजी सुर्वे. ताईंनी जो उद्देश सांगितला निवेदनामध्ये तो खरखर स्तुत्य उपक्रम आहे, एक चांगला उपक्रम आहे. शेवटी ज्या शाळेत आपण श्री गणेशा गिरविला, शेवटी सामाजिक कार्य हे शाळेपासून चालू होतं. समाजाबाहेर आल्यानंतर आपल्याला समज आपण वेगवेगळ्या जातीचे धर्माचे असतो, परंतु शाळेत जेव्हा श्री गणेशा गिरवतो तेव्हा आपण 18 पगड जातीतले असलो तरी आपल्यात एक विद्यार्थी म्हणून भावना असते. जे संस्कार गावच्या मातीतल्या शाळेत मिळतात ते फार कठीण आहेत. आणि आपण गुरुजीवनांचा करत असलेला सन्मान, ज्या शाळेचे आपले ऋणानुबंध जुळलेले आहेत, एक बांधिलकी आहे ती आपण विसरत नाही. किती व्यस्त असलो, मुंबई शहरात आलो तरी एक आपलं कर्तव्य समजून आपण तिथे आपला जो कर्तव्याचा भाग उचलतोय हे फार मोठं आहे. जे जे ताईने अपेक्षा केलेली आहे, कधी पण समाज म्हणून आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू. जे काही आपल्या सहकार्य आहे आणि मुंबई विडी तंबाखू ज्या आताच नवनिर्वाचित अध्यक्ष झालेत आमच्या वहिनी, आमच्या समाजाचे पण त्या धुरा वाहतात. एक रिटायरमेंट नंतर सुद्धा त्या या समाजाची त्यांनी बांधिलकी जपलेली आहे. असे अनेक विविध संस्थांवर काम करत असतात. कधी पण आपले काही असेल सहकार्य नक्की आपण अवश्य यावं. पुन्हा एकदा या उपक्रमात या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. गावावरून आज आलेले आपले मूर गावचे उपसरपंच कमलेशजी नारकर, मी सत्यवान आपटेंना विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि पोलीस पाटील, आपल्या मूर गावचे पोलीस पाटील शिवराम सुर्वे, त्यांनी पण यायचंय. मी आता पुढची नावं वाचते, जरा प्लीज सहकार्य करा. वेळ थोडासा कमी आहे म्हणून आहे तो मध्यंतरामध्ये होणार आहे. मंगेश सुधाकर नारकर, मंगेश शिर्के, सुचिता 9091 बॅचची विद्यार्थिनी आहे केकर, संजयजी पात्रे आणि विलास, या दोघांचं सहकार्य एवढा. शाळेसाठी काहीतरी पुस्तकरूपी काहीतरी देणगी द्यावी म्हणून बाळकृष्ण साठे यांच्याकडे आम्ही जेव्हा विनंती केली, त्यांनी जवळजवळ 20-25 हजाराची गावच्या शाळेसाठी पुस्तकं त्यांच्याकडचा जो अमूल्य ठेवा, जो आजपर्यंत त्यांनी राखून ठेवलेला होता, कोणालाही त्यांनी दिलेला नव्हता, पण त्यांनी एका विनंतीवरती या आपल्या काळेश्वर विद्यालयासाठी त्यांनी दिलेले आहेत. असे आमचे बाळकृष्ण साठे साहेब यांना देखील या ठिकाणी ते सन्मानित करण्यात येत आहे. मंडळाचे उपाध्यक्ष सत्यवान आपटे यांना मी विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी ते सन्मानित करावं. बाळकृष्ण साठे, आपण व्यासपीठावरती यायचं. कारण ज्ञानाचा हा ठेवा असा सहजासहजी माणूस कोणाला देत नाही, पण अतिशय जुनी अशी पुस्तकं ज्यामध्ये भौगोलिक आहेत, काही आध्यात्मिक आहेत, काही कादंबरी आहेत, शालेय उपयोगी पुस्तकं आहेत.
आणि आजच्या विशेष सोहळ्यासाठी कोल्हापूरवरून आपल्या सर्वांचे आदरणीय गुरुवर्य, ज्यांचा नेहमीच आपल्याला शुभाशीर्वाद असतो, ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांची ज्येष्ठता ही आपल्याला वारंवार या ठिकाणातून पुढील वाटचालीस मार्गदर्शन करत असतात, असे आमचे सन्माननीय गुरुवर्य MG मुगदुम सर यांना माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ते सन्मानित करण्यात येत आहे. चेहऱ्यावर हा इथे इकडे बघा. त्याचप्रमाणे आजच्या मुख्याध्यापक श्री रवींद्र सुर्वे सर यांचा सत्कार करण्यात आला. आज या ठिकाणी श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने सन्माननीय कुलकर्णी सरांचा सेवानिवृत्तीपर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय. या कार्यक्रमाला उपस्थित आजचे सत्कारमूर्ती या दोन्ही उभाईतांना नमस्कार. आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि गुरुवर्य सन्माननीय मगदुम सर, या पंचक्रोशीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघाचे सर्व आपण कार्यकर्ते, आज जो आपण सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे, हा सोहळा प्रत्येकाला आपल्या वाट्याला यावासा वाटतो. कारण आपण जे आपल्या आयुष्यामधलं जे काही आपलं तरुणपण असतं, आपलं बलस्थान असतं, आपल्या मधली जी ऊर्जा असते, ती ऊर्जा एखाद्या कार्यासाठी ज्यावेळी आपण अर्पण करतो आणि ती अर्पण झाल्यानंतर ज्यावेळी ती त्या त्या ठिकाणापर्यंत पोहोचते, तेव्हा असं हे रूप पाहायला मिळतं. आणि हे आज कुलकर्णी सरांच्या वतीनं आपल्या सर्वांना ते पाहायला मिळतंय. सरांनी आपल्या या शिक्षण क्षेत्रात काम करण्याची सुरुवात या शाळेच्या जडणघडणीपासून केलेली आहे. म्हणजे शाळेच्या पायाचा दगड उभा करताना त्यांनी तो कळस सुद्धा पाहिलेला आहे. ही संपूर्ण जडणघडण होत असताना या पंचक्रोशीमध्ये ज्यावेळी शिक्षण काय असतं, यामध्ये नारकर साहेब आहेत, कोलते सर आहेत, अगदी कांगणशेठ पण आहेत की, आणि त्या धुळीच्या रस्त्यावरून पायवाट चालत चालत आपलं शिक्षण पूर्ण केलं. मग हे शिक्षण ज्यावेळी आपल्या गावामध्ये यायला हवं असं वाटलं, तेव्हा ही शाळा उभी केली. आणि या उभ्या राहण्यामध्ये या सर्व शिक्षकांचा, मगदुम सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, शिरोळे सर आहेत, एडी मगदुम सर आहेत, असे अनेक शिक्षक होते की त्या शिक्षकांनी ही शाळा उभी केली. आणि ती उभी झाल्यानंतर आता जो आपणाला हा माजी विद्यार्थी संघाच्या मार्फत जो उत्तुंगाचा कार्याचा एक आपल्याला क्षण पाहायला मिळतोय की या संस्कारांची, या क्षमतेची जी जडणघडण आहे, ही जडणघडण या माध्यमातून घडली गेली. शिक्षणातून आपापले व्यवसाय असतील, आपली नोकरी असतील, हे शोधले असले तरी संस्काररूपी या शिक्षकांच्या सोबत वावरत असताना जे संस्काररूपी त्यांना काही जे मिळालं, जी शिदोरी मिळाली, ती आजही या समाजामध्ये आपणाला ही पाहायला मिळते. ही कुलकर्णी सरांचं एक त्यामधलं सर्वात मोठाच योगदान आहे. कारण सरांनी फक्त शिकवायचं एवढंच नाही काम केलं. आपणा सर्वांना ज्ञात आहे कुलकर्णी सरांचा स्वभाव, कुलकर्णी सरांच्या अंगातील असलेले विविध गुण, आणि मग त्यांचं शिक्षण, आणि मग आपल्याशी वागत असताना, आपल्याशी वावरत असताना एका ठिकाणी मग कडक शिक्षक, एका ठिकाणी समजून देणारा शिक्षक, एका ठिकाणी आपल्या वडिलांच्या जागचा शिक्षक, एका ठिकाणी आपल्या आईच्या ठिकाणचा असलेला शिक्षक, अशी अनेक रूप कुलकर्णी सरांच्या रूपात आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळाली. आणि यातूनच आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली. आणि ही जडणघडण झाल्यानंतर जसं सरांनी या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला, तसाच आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं आपण सर्वजण हे करत आहोत. आणि जे आपण आज ही वाटचाल आपल्याला दिसते आहे, ही वाटचाल अशीच पुढे चालू राहावी. कारण आज वेगवेगळ्या
शैक्षणिक धोरणामुळे ग्रामीण भागातील शिक्षण अतिशय वाईट परिस्थितीत निघालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण आज शहरामध्ये राहता आहात, शहरामधल्या शाळा, शहरामधलं शिक्षण, शहरामधले विद्यार्थी आणि ते सर्व आपण अगदी ICC IB बोर्ड पर्यंत पाहतो. पण ग्रामीण भागामध्ये जे काय आज चाललेलं आहे ते खूप भयावह स्थितीकडे निघालेलं आहे. जी 60-70च्या दशकातली शिक्षणाची स्थिती होती की त्या एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण करण्यासाठी 5-5, 10-10 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं आणि मग ते शिक्षण घ्यावं लागायचं. विशेषतः त्या दरम्यानच्या मुलींचं शिक्षण हे नाहीच्या बरोबर होतं. अशी स्थिती या भागाची व्हायला लागली. त्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणचं स्थलांतरणाची कारणं आणि यामुळे आज त्या शाळांची जी अवस्था आहे ती अवस्था या शैक्षणिक धोरणामुळे अतिशय बिकट बनत चाललेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये या शाळांना, या माध्यमिक शिक्षणाला किंवा त्या ठिकाणी चाललेल्या प्राथमिक शिक्षणाला एक उभारी मिळावी आणि यातून पुन्हा कुठेतरी आशेचा किरण निर्माण व्हावा याच्यासाठी आज माजी विद्यार्थी संघ काम करतो आहे. हे पाहिल्यानंतर असं पुन्हा वाटतं की जो आता आपल्या समोर संघर्ष ठेवलेला आहे हा संघर्ष आपण नक्की लढू शकतो. आज प्रत्येक शाळांमध्ये शासनाने माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचा GR आदेशित केलेला आहे. या सर्वातून पुन्हा एकदा या संस्थेला, या शाळेला आणि या पंचक्रोशीला एक मजबूत अशी ताकद या माध्यमातून मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण सर्वजण कुलकर्णी सरांचा हा जो दिमागदार सोहळा करता आहात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला आम्हाला ही उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपले आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सर, आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आपलं कार्य हे आपल्या समोर दिसतं आहे आणि याच्या पुढेही आपल्या हातून अशी जी राहिलेली काही कार्य असतील ती समाजासाठी घडावीत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला आनंदी सुखकर आयुष्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्याध्यापक साहेब. जसं आपण म्हणाला की शासनाने आता नुकताच GR काढलेला आहे आणि आपली ही माजी विद्यार्थी संघटना गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी ते कार्यरत आहे. हे आपल्यासाठी एक प्लस पॉइंट आहे, जेणेकरून जे शाळा आतापासून माजी विद्यार्थी संघ स्थापन करणार असतील पण आपली ऑलरेडी आहे आणि आपल्या पंचक्रोशीतील मुलांचा कसा विकास होईल याच्यासाठी आपण सदैव यापुढेही एकत्रित राहून प्रयत्न करू आणि पुढची वाटचाल गावच्या विद्यार्थी आहेत, ज्या सुखसुविधा आपल्याला मिळालेल्या नाहीये त्या आपल्या पाल्यांच्या किंवा आपली जी कोणी मित्रमंडळी आहेत त्यांच्या मुलांना कशी पुरवता येईल याची आपण दोघांनी हातात हात घालून आपण त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. आणि याच्यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाचे, विशेष कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजे आमचे कुलकर्णी सर. शिक्षक म्हणजे केवळ शिक्षण देणारा नव्हे तर माणसं घडवणारा प्रवास आहे. तो शब्दांपेक्षा उदाहरणातून जास्त बोलतो आणि शांतपणे मनावर ठसा उमटवतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत लपलेली क्षमता ते आधी ओळखतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आत लपलेली क्षमता ते आधी ओळखतात. चूक झाली तरी ते मोजत नाही पण सुधारण्याची संधी देतात. कठोरपणा आणि मायेचा तोल राखणे हीच खरी शिक्षकाची कला असते. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करत नाही तर आपल्या विचारांना दिशा ठरवतात. प्रशंसेच्या अपेक्षेशिवाय सातत्य राखणे हे त्यांचे मोठेपण आहे. आज दुर्लक्षित विद्यार्थी, हे विशेष बाब आहे, आज दुर्लक्षित विद्यार्थी वाटणारा उद्या बाहेरील जगात ताठ मानेने उभा राहील तो शिक्षकाचा विजय आहे. विद्यार्थी जेव्हा ताठ मानेने समाजामध्ये उभे राहतात, काहीतरी करून दाखवतात, तेव्हा ते शिक्षकांना त्याचा आनंद वाटतो, विजय वाटतो. ते स्वतः मागे राहतात पण विद्यार्थ्यांना पुढे नेतात. अपयशात आधार देणं आणि यशात नम्र राहणं शिका ही शिक्षकांची शिकवण असते. शिक्षक वेळेचे नाही तर भविष्यातील चांगला माणूस घडवण्याचं ते नियोजन करतात. असे आपले सत्कारमूर्ती सन्माननीय संजयजी बळवंत कुलकर्णी सर हे आपल्या श्री काळेश्वरा विद्यालयामध्ये आयुष्याची 36 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी ते खर्च केलेली आहेत. आणि सांगायला एक अभिमान वाटतो, सरांनी जेव्हा काळेश्वर विद्यालयात प्रवेश केला, स्वतः किंवा आमच्या बॅचचे पण मुलं आली असतील
आम्ही त्यांचे विद्यार्थी म्हणून त्या सुरुवातीला होतो आणि आज सत्कार सोहळ्याला देखील आम्ही आज ठिकाणी उपस्थित आहात. खरंच तर दुहेरी सुवर्णयोग असं म्हणता येईल. आणि यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या मंडळाचे अध्यक्ष सचिव सन्माननीय रवींद्र नारकर आणि सुनील सुर्वे हे त्यांना शाल, श्रीफळ, फेटा आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी ते सन्मानित करतील. आनंद वाटतो की यांना या ठिकाणी ते सेवानिवृत्ती देताना एक चांगला शिक्षक आम्ही जे आम्हाला प्रत्येक वेळोवेळी माजी विद्यार्थी संघाच्या याच्यामध्ये नियोजनामध्ये कार्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा असतो असे आमचे सन्माननीय कुलकर्णी सर यांना मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ते सेवानिवृत्ती देण्यात येते. त्याचप्रमाणे कुलकर्णी मॅडम देखील या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांना देखील माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं ओटी, साडी, चोळी देऊन आमच्या सौभाग्यवती भारती कोलते आणि सौभाग्यवती अंजली पवार हे त्यांचा या ठिकाणी ते सन्मान करतील. आजच्या या सोहळ्यानिमित्त आजचे सत्कारमूर्ती कुलकर्णी सर यांच्या काय भावना आहेत या जाणण्यासाठी त्यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. मंचावर उपस्थित माझे गुरुवर्य, मी ज्यांना गुरु मानतो असे मुद्दुम सर, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र नारकर, कार्याध्यक्ष मिलिंद शिर्के, सचिव सुनील सुर्वे आणि सगळी खऱ्या अर्थाने कार्यकर्ते मंडळी, संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेश नारकर, कोलते सर, चंद्रकांत कोलते साहेब, श्यामशेठ गांगण, वात्रे, श्री साठे, आपण सर्व मित्रमैत्रिणींनो, आता विद्यार्थी नाही आहेत ना म्हणून मित्रमैत्रिणी असं म्हटलं. आयुष्याची सार्थकता मोठ्यात मोठी काय असू शकते ती माझी जी कल्पना आहे त्याच्याही पलीकडे झालंय असं मला वाटतं. एवढी मोठी कल्पना मी आतापर्यंत कधी केली नव्हती की एवढं आपल्याला प्रेम मिळेल, एवढा आपला सत्कार होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे एका जर तालुक्यातल्या दुष्काळी भागातल्या खेड्यातल्या एका मुलाला मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरामध्ये त्यांचा गुणगौरव सत्कार व्हावा हे खरंच आयुष्यातली खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असं मी नक्की मानतो. आणि यात माझं कर्तृत्व काहीही नाही असं मला वाटतं. कारण हा मी विलक्षण संकोच झालाय माझ्या मनामध्ये की आपण असं एवढं काय केलंय की एवढा मोठा सत्कार आपला व्हावा असं मला वाटतं. ते सगळं आपलं प्रेम आहे. आपण सर्वांनी खूप प्रेमळपणे आपुलकीनं असलेली हे केलंय असं मला वाटतं. या सगळ्याचे खरे मानकरी आहेत माझ्या उजव्या बाजूला असलेले मगदूम सर. याचं कारण असं की मी जेव्हा पहिल्यांदा मूरमध्ये आलो विचारायला की इथं जागा आहे का म्हणून, तेव्हा पहिल्यांदा भेटलेली व्यक्ती आहे ती भाई कोलते. आणि भाई कोलतेनी ज्यांना बोलून घेतलं ते मगदूम सर. आणि त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला, म्हणजे फक्त माझं मार्कलिस्ट बघितलं आणि म्हणाले या तुम्ही. आणि मी 8 दिवसांनी हजर झालो आणि अक्षरशः या गावाने विलक्षण प्रेम माझ्यावर केलं. म्हणजे उदय कोलतेच्या आईने मला जेवायला घातलं, वासूच्या घरातून मला दूध येत होतं, त्या घरातल्या गावातल्या मौलींनी जेवायला घातलं, एखाद्या मुलाला वाढवावं असं मला वाटलं या गावाने. आणि म्हणून मी जेव्हा 1 वर्ष बीएड करायला गेलो होतो, बीएड केल्यानंतर एका गावामध्ये हेडमास्टर झालो होतो. पण नंतर मगदूम सरांनी परत शिरोळे सरांना माझ्या घरी पाठवलं की सरांना घेऊन या. आणि माझ्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावरती मुख्याध्यापक असलेलो मी ते सोडलं आणि तिकडे आलो. या गावाला जितकं निसर्गाने समृद्ध केलंय, श्रीमंत केलंय, त्यापेक्षा काकणभर सरस इथल्या माणसांची मन श्रीमंत आहेत. आणि त्यामुळं गावामध्ये असे शिक्षक या ठिकाणी होऊन गेले, जसे मगदूम सर आहेत, एडी मगदूम सर आहेत, अशा अनेकांनी या ठिकाणी खूप खस्ता खाल्ल्यात आणि खूप ही शाळा उभी केली आहे. जे काही केलंय त्याच्यामध्ये माझा वाटा फार कमी आहे. कारण जे काही करावं असं वाटलं त्या प्रत्येक वेळेला संस्थेने सहकार्य केलं. त्या प्रत्येक काळातले जे अध्यक्ष असतील, प्रत्येक काळातले सगळी संस्था मंडळी असतील, त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी प्रेरणा दिली. सहकारी शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, जे काही नवीन उपक्रम करावे असे वाटले ते सगळे उपक्रम हे या सगळ्यांच्या सहकार्यातून, सगळ्यांच्या प्रेरणेतून झाले. आणि त्यामुळं हा 37 वर्षाचा प्रवास हा अत्यंत आनंददायी झाला. काहीतरी केल्याचं समाधान हे जे मिळायला लागतं आणि त्यामुळे पुन्हा प्रेरणा मिळते, पुन्हा उर्मी मिळते आणि माणूस पुन्हा कधी करायला लागतो, हे सगळं या गावाचं, आपल्या सगळ्यांचं श्रेय आहे असं मला वाटतं. हा जो सत्कार आहे हा माझ्या कर्तृत्वाचा सत्कार नसून
आपण सर्वांनी केलेल्या प्रेमाचा सत्कार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. मला खूप मोठं, मी आहे त्याच्यापेक्षा खूप मोठं केलं असं मी मानतो. तर या सर्वांचे आभार मानतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपापल्या क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी असंच खूप छान काम करावं. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत जशी आता काळजी घेत आहे तशी खूप काळजी घ्यावी आणि शाळेला मोठं करण्यासाठी असंच प्रयत्न करावेत अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. एक वाटतं खरं सांगायचं तर मी केले त्याच्या 1000 पटीने तुम्ही मला दिले आज. आणि आता असं वाटतं की पुढचा जन्म जर मिळाला तर मला मूळ गावात मिळावा, म्हणजे परत रिटायर झाल्यानंतर सोडून जावं लागणार नाही, तो शिक्षक म्हणून मिळावा. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. पण सर्वांनी जो हा शिक्षणाचा यज्ञ चालवलेला आहे श्री काळेश्वर विद्यालय मूर आणखी सशक्त मोठं करण्यासाठी, त्याच्यातून त्याच्या यज्ञामध्ये माझी एक समिता 11,000 रुपयांची जाहीर करतो. धन्यवाद कुलकर्णी सर. खरी म्हणजे ही तुमची ऑफिशियली सेवानिवृत्ती झालेली आहे, पण आमच्याकडनं तुमची सेवानिवृत्ती नाही. तुम्ही सदैव आमच्या सोबत राहावं, वेळोवेळी आम्हाला गरज पडेल तेव्हा मार्गदर्शन करावं, आमच्याकडून कोणतंही ना कोणतं छोटं मोठं कार्य करून घ्यावं अशी आमची सदिच्छा आहे तुमच्याकडे. आणि यानंतर आजचा जो आपण हीच खरी फॅमिलीची गंमत हे जे नाटक पाहतोय, या नाटकाचे लेखक दिग्दर्शक सन्माननीय संतोषजी पवार साहेब, ज्यांनी आम्हाला अमूल्य असं या ठिकाणी ते सहकार्य केलं आणि कौटुंबिक आणि हास्य विनोदाचे फवारे उडवत जे नाटक या ठिकाणी ते त्यांनी लिहिलेलं आहे, यांना श्री काळेश्वर विद्यालयाच्या वतीने त्यांना या ठिकाणी ते सन्मानित करतील. नाटकातील सर्व मंडळींना स्टेजवर बोलवून पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. काळेश्वर विद्या मंदिर सर, धन्यवाद मॅडम, कुलकर्णी सर, सर्व गुरुजन आणि सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, एका छान कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला नाटकाने संधी दिली त्याबद्दल खूप आभार. मला आपले विलास चौकीकर उर्फ बाळा आणि संजय पात्रे भेटले. त्यांनी मला समजावलं की किती महत्त्वाचा कार्यक्रम आहे, किती छान पुण्याचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने मग त्यांना परवडेल मला जमीन असा आम्ही पूर्ण मध्ये काढून हे नाटक इथे करण्याचं ठरवलं. पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आपले सेक्रेटरी यांचेही आभार मानतो. आपण तो छान प्रतिसाद देतात त्याबद्दल पुन्हा पुन्हा आभार. अशी संधी देतात असा आशीर्वाद राहू देत. आपण सगळे आज शाळा आणि ते शिक्षण किती महत्त्वाचे ते आता हळूहळू सगळ्यांना कळायला लागलेलंच आहे. जिथे शाळा बंद होत आहे तिथे आपण शाळा चालू ठेवण्यासाठी धडपडतोय, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. असंच कार्य करत राहूया, एकमेकांच्या पाठीशी राहूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला पण माहिती मी हसवायला आलो, तुम्ही हसवायला आला, टाळ्या वाजवायला आलात, त्यापुढे अजून गंमतच मजा घ्या. मानावे कसे आभार तुमचे, खरंच काही कळत नाही. तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही सुचत नाही. तुमची लाख मोलाची साथ आम्ही कधीच विसरणार नाही. आपण या आजच्या कार्यक्रमासाठी आपण जी काही आपण या ठिकाणी इथे सहकार्य दिलेलं आहे यासाठी श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ हे आपल्या सदैव ऋणी राहील. आणि भविष्यात देखील जे काही संघाच्या वतीने कार्यक्रम राबवण्यात येतील आणि त्याला देखील आपण असा भरघोस प्रतिसाद द्याल अशी ह्या ठिकाणी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि आजचा हा सत्कार सोहळा संपला असं या ठिकाणी ते जाहीर करतो. धन्यवाद. सेजल सुरेंद्र तरे देसाई, सासरचं नाव, माहेरचं नाव आहे संचिता नारकर. 92-93 आमची बॅच होती आणि सरांबद्दल सांगायचं तर खूप काही आहे. सर आम्हाला चांगल्या प्रकारे मॅथ्स आणि भूमी ते एकदम खूप छान शिकवायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही उलट आळस करायचो पण त्यांनी कधी आळस किंवा नाही. आणि आमच्यासाठी ते सर लाभले. खूप म्हणजे अविस्मरणीय असं क्षण आहे ना आज आम्हाला जे यायला मिळालंय तर आमचं भाग्यच समजायचं आणि स्मरणात राहतील अशा आहेत सर. माझं नाव आहे प्रकाश बारवडे. माझी बॅच 1992-93 आणि आम्हाला त्यावेळेस आमचे गणित भूमितीला लाभलेले शिक्षक म्हणजे आमचे कुलकर्णी सर. त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांनी जे आम्हाला काही गणित भूमितीचे काही लेसन्स आम्हाला त्यांनी शिकवले आज तागायत जसे तसे आमच्या 3 पाठ आहेत. उदाहरण सांगायचं झालं
त्याने आम्हाला पायथ्यागोरसचं प्रमेय सांगितलं होतं. आज जवळजवळ पायथ्यागोरस प्रमेय शिकून आम्हाला 30 ते 35 वर्ष झाली. आणि जर आज झोपेतून उठून विचारलं पायथ्यागोरसचं प्रमेय सांग, तर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हे सर्व शक्य हे सर्व कुलकर्णी सरांनी झाले आणि खरोखर आज या ठिकाणी ते आले. आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल बॅच करून त्यांना पुढील त्यांच्या या सेवापूर्ती किंवा ते आता रिटायरमेंट झाले त्यांच्यासाठी मी त्याला पुढे शुभेच्छा देतो. नमस्कार, मी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र नारकर बोलतोय. आज हा जो सेवानिवृत्त सरांचा कार्यक्रम जो ठेवला आहे त्यातून आम्हाला त्यांचं औचित्य साधून की शाळेसाठी ज्या काही आम्हाला गोष्टी खेडेगावात आज प्रॉब्लेम बरेचसे आहेत, त्या प्रॉब्लेममधून मुलांना शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांना सिटीमध्ये जो शहरी भागामध्ये ज्या सुविधा मिळतात त्या तिथं आमचा एक उद्देश आहे माझ्या विद्यार्थ्यांचा की तिथे त्यांना सुविधा मिळाव्यात. ह्यासाठी आमचं जास्तीत जास्त खेडेगावामध्ये, गावामध्ये, पंचक्रोशीमध्ये, शाळेमध्ये या लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं हा आमचा माजी विद्यार्थ्यांचा मानस आहे. त्याच्यासाठी गावातील लोकसंख्या कमी होत चालली आहे. ती लोकसंख्या कशी वाढेल त्यातून आम्ही बाजारपेठा, आठवडी बाजार ह्याचा आम्ही ग्रामपंचायतीला लेटर दिलेलं आहे, हे सुचवलेलं आहे आम्ही त्यांना. आणि त्याच्यातून बाजारपेठ चालू झाली म्हणजे एखाद्या गावामध्ये सिटी निर्माण होईल, त्यातून उद्योगधंदा व्यावसायिक चालू होईल, शेतीला चालना मिळेल. आज आधुनिक पद्धती शेती लोक करू शकतील. त्याच्यातून लोकांना सरकारी योजना काय आहेत, कशा पद्धतीने आपली शेती करू शकतो, नवीन नवीन योजना कशा असतील, व्यवसाय कसे करू शकतील याच्यावरती आमचा जास्त माजी विद्यार्थ्यांचा भर आहे. जेणेकरून गावातील मुलं की गावातील लोकसंख्या कशी वाढेल, तिथे लोक कसे राहतील, याच्या गावाचा विकास कसा करायचा याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतोय. मुंबईमध्ये सगळेच करतात पण स्थानिक लेवलला आज कोण करायला मागत नाही. आज तिथली लोकवस्ती कमी होते आणि त्याच्यामुळं ह्या शाळेंवरती परिणाम होतोय. त्याच्यामुळं सरकारी योजनेप्रमाणे शिक्षक पटसंख्या कमी असल्यामुळे शिक्षक राहू शकत नाहीत आणि त्या शिक्षक कमी केले जाते, त्यामुळे मुलांना वंचित राहावं लागतं. मग त्यासाठी माजी विद्यार्थी आम्ही संघटनेने एक विचार केला की तिथे ज्या शिक्षक वर कमी असेल, ज्या विषयाचा शिक्षक कमी असेल त्या विषयाला एखादा शिक्षक आमच्या माजी विद्यार्थ्याला कोण चांगला शिकलेला असेल किंवा चांगला जर प्रोफेसर असेल किंवा चांगला शिक्षण देत असेल तर त्याला तिथे शिकवण कर, मार्गदर्शन कर, या गोष्टी आम्हाला ते यासाठी आम्ही माझी विद्यार्थी ही संघटना कायम करत आहे. मी सोनल नारकर, सरांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता कारण ते सेवावृत्ती झाले होते म्हणून. आणि खरंच आम्हाला खूप छान वाटलं की त्यांना बघून असं, आणि खूप वर्षाने हे ते मुंबईला येऊन असा कार्यक्रम साजरा झाला म्हटल्यावर आम्हाला पण खूप आनंद झाला. आणि शिवाय नाटक ठेवले होते, नाटक इतकं सुंदर होतं. हीच खरी फॅमिलीची गंमत. बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आमची बॅच जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यांची एंट्री झाली होती. आम्हाला गणित भूमितीचं चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं. खूप प्रेमळ, कधी मारलं नाही, कधी आम्हाला नीट समजावून सांगितलं सगळी प्रमेय हे वगैरे. आणि असे ते आमचे खूप छान सर होते. आता ते निवृत्त झालेत. त्याचाच कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. इतक्या खूप वर्षांनी भेटून सरांना आम्हाला खूप आनंद झाला. जेव्हा आम्ही भेटतो, फोनवर बोलतो, तेव्हाही ते आम्हाला अगदी आमच्या मुलांप्रमाणे आमच्याशी बोलतात. खूप छान वाटतं. नमस्कार, मी संदेश नारकर, श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ याचा मी एक छोटासा सभासद आहे. आज रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी शिवाजी नाट्य मंदिर येथे आपण हीच खरी फॅमिलीची गंमत आणि आपले जे गुणवंत शिक्षक आहेत संजय बळवंत कुलकर्णी सर यांचा आपण इथे सेवापूर्ती सन्मान सोहळा ठेवलेला होता. आज सरांचे चाहते जे असणारे असंख्य माजी विद्यार्थी जे आज त्यांच्या हाताखाली घडलेले, जे परदेशात किंवा आज मुंबईमध्ये किंवा ह्याच्या भारतामध्ये ज्यांनी आज सगळ्या ठिकाणी नाव कमवलेलं आहे आणि त्यांचं जे शिक्षणाचं जे वाखाणणे होतं, गणित किंवा सायन्स शिकवणं, याच्यामुळे आज समाजामध्ये ताटमानेने उभे राहिलेले विद्यार्थी आहेत. त्यांना मानणारा आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की शिवाजी नाट्य मंदिर जवळजवळ 850 सिटिंगचा एक सभागृह आहे. अत्यंत अतोनात फुल भरलेला हा सभागृह आणि त्यांच्या सगळ्यांच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या साक्षीने आज शिवाजी नाट्य मंदिरामध्ये सरांचा यथोचित असा सेवापूर्ती सन्मान सोहळा पार पडलेला आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी ते उपस्थित राहिलात. सरांना आपण 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपण ह्या ठिकाणी ते सेवानिवृत्ती दिलेली आहे. पण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये बघायला गेलं तर सर कधीच निवृत्त होणार नाहीत.
कारण सरांनी आजपर्यंत माझी विद्यार्थी संघाला किंवा माझी विद्यार्थ्यांना आपलंसं म्हटलेलं आहे. त्यांनी जे कोणते कार्यक्रम राबवलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे. थँक्यू सर. आणि त्याचबरोबर आमचे दुसरे गुरुवर्य MG मखदूम सर हे देखील कोल्हापूरवरून खास आजच्या ह्या कार्यक्रमासाठी, त्यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अतोनात अशी आपुलकी आहे, ते भेटायला खास त्यांच्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांचं देखील सगळ्या विद्यार्थ्यांना दर्शन झालेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन मिळतं दरवेळेला. याच्याबद्दल सर तुमचं देखील आम्ही खूप आभारी आहोत. आणि सर्व माजी विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आम्ही ऋण व्यक्त करतो की आपण आलात. हा नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे. त्याचबरोबर जे देणगीदार आहेत, जे हितचिंतक मित्र आहेत, त्यांनी देखील आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं, त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि भविष्यात देखील आपल्याकडनं अशाच सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद. तुर्तास इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री काळेश्वर विद्यालय माजी विद्यार्थी संघ मूर यांच्या आपल्या शाळेवर, शिक्षकांवर, गावावर किती प्रेम आहे. त्या सर्वांच्या प्रगतीसाठी ते विविध उपक्रम राबवत आहेत. तुम्हाला काही मदत करायची असेल किंवा त्यांच्या काही उपक्रमांची माहिती घ्यायची असेल तर त्यांचे फोन नंबर्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या पण गावाचा, शाळेचा विकास करा.